हरिओम. प्रवचन क्रमांक 9. संपूर्ण भावार्थ दीपिका. अध्याय 1. अर्जुन विषाद योग. ओवी क्रमांक 96 ते 136. गीता श्लोक क्रमांक 4 ते 8. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 96 ते 107 प्रमाणे दुर्योधनाने पांडवांच्या बाजूला कोणकोणते योद्धे आहेत आणि त्याच्या बाजूला कोणकोणते योद्धे आहेत हे त्यांचे नाव, पराक्रम यासह सांगितले आहे. गीता श्लोक क्रमांक 9. आणखीही पुष्कळ वीर पुरुष माझ्यासाठी जीवावर उदार झालेले आहेत. ते सर्व प्रकारच्या शस्त्र अस्त्र याने सुसज्ज आहेत आणि त्यामध्ये चांगले पारंगत आहेत. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 108 ते 114. याप्रमाणे युद्धामध्ये नेहमी जय प्राप्त करणारा भूरिश्रवा, तसेच ज्यांच्या शौर्याचा ठाव ब्रह्मदेवालाही लागत नाही असे आणखी कितीतरी वीर पुरुष आमच्याकडे आहेत. ते सर्व शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येचे तर ते जणू अवतारी जनकच आहेत. हे सर्व बलवान असून जगात त्यांच्या तोडीचे अन्न योद्धे नाहीत. पतिव्रतेप्रमाणे या सर्वांनी माझे स्वामित्व स्वीकारले आहे. मी त्यांच्यासाठी जीव की प्राण आहे. त्यांची स्वामीभक्ती इतकी निस्सीम आहे की ते माझ्यासाठी प्रसंगी प्राणावरही उदार होणारे आहेत. माझ्यावर त्यांनी त्यांचे प्राण ओवाळून टाकले आहेत. हे सर्व युद्धकलेमध्ये निष्णात असून क्षात्रधर्म त्यांच्या नसेनसेमध्ये भिनलेला आहे. यासाठी ते कीर्तिवान आहेत. अशा प्रकारे आमच्या सैन्यामध्ये सर्वतोपरी पराक्रमी वीर शूर पुरुष पुष्कळ आहेत. त्यांची संख्या मी कशी आणि किती सांगू? ऐकलेत या दुष्ट दुर्योधनाचे राक्षसी विचार? स्वतःच्या स्वार्थापुढे सर्वसामान्य सैनिकांच्या जीवाची त्याला जराही पर्वा नाही. या सैनिकांचे प्राण त्याच्यासाठी तुच्छ आहेत. कितीही संहार आणि विध्वंस झाला तरी त्यापुढे पांडवांचे राज्य गिळंकृत करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. आतंकवादी हे असेच पराकोटीचे स्वार्थी, महानिर्दयी, क्रूर, मदांध, अहंकारी असतात. याचे शमन करण्यासाठी इतरांचे प्राण वेचून त्यांना सत्ता, धन, दौलत हडप करायची असते. दुर्योधन लहानपणापासून पांडवांचा पराक्रम जाणतो. त्याची बाजू असत्याची आहे हेही तो जाणतो. यामुळे हे सर्व स्वतःला मानसिक बळ मिळवण्यासाठी, सांत्वना करण्यासाठी तो बोलत आहे. गीता श्लोक क्रमांक 10 आणि 11. दुर्योधन म्हणाला, भीष्माचार्यांच्या संरक्षित अधिपत्याखाली आमचे सैन्य अपरिमित असून भीमाने रक्षित केलेले पांडवांचे सैन्य परिमित आहे. सैनिक हो, आपण सर्वांनी आपापला नेमून दिलेल्या जागी दक्ष व्हा आणि सर्व बाजूने भीष्मांचेच संरक्षण करा. भावार्थ दीपिका. ओवी क्रमांक 115 ते 124 प्रमाणे. यानंतर दुर्योधन पुढे म्हणाला, सर्व सरदारांनी त्यांच्या ताब्यात असलेले सैन्य युद्धाला सिद्ध करावे. त्यांनी आपापल्या सैन्याच्या पुढे उभे राहावे. सर्वांनी भीष्मांच्या आज्ञेत राहावे. मग तो द्रोणांना म्हणाला, आपण या सर्वावर लक्ष ठेवावे. माझ्या जागी भीष्मांना समजून त्यांचे रक्षण करावे, कारण सर्व सैन्याची भिस्त त्यांच्यावरच आहे. दुर्योधन सर्वप्रथम गुरु द्रोणाचार्यांकडे गेला होता, परंतु त्यांनी दुर्योधनाकडे लक्ष दिले नाही. ते शांत गप्प राहिले. द्रोणाचार्याने कौरव पांडवांमध्ये सलोखा व्हावा यासाठी भीष्म आणि विदुर यांच्याबरोबर प्रयत्न केला होता. त्यामुळे धृतराष्ट्राने नाईलाजाने पांडवांना अर्धे राज्य दिले होते. त्यानंतर दुर्योधनाने द्यूतात कपट करून पांडवांना वनवासात पाठविले. तेथून परत आल्यावर कौरवांनी पांडवांना त्यांचे राज्य परत करायला साफ नकार दिला. हे द्रोणांना रुचलेले नव्हते. तसेच द्रोणाने
कौरव पांडवांना शिकविले ते त्यांचे गुरु होते. त्यावेळेपासून अर्जुन त्यांचा सर्वात प्रिय लाडका शिष्य आहे. अर्जुन विद्येमध्ये हुशार आहे. अर्जुन अल्पावधीत विद्या आकलन करत असे. ज्ञान प्रदान करायला उत्तम विद्यार्थी मिळाला की गुरुला महा आनंद मिळतो. ज्ञान प्रदान करताना गुरु सुखावतो. त्यामुळे द्रोणाने खुश होऊन अर्जुनाला वचन दिले होते की ते अर्जुनाला अशी काही खास विद्या शिकवतील की त्याच्या इतका निष्णात योद्धा या भूतलावर कोणीही नसेल. याच कारणाने त्याने एकलव्याकडून त्याचा अंगठा कापून मागितला. भीष्माचार्यांप्रमाणेच द्रोणाचार्य अपराजित अजोड योद्धे होते. परंतु पोटासाठी अत्यंत नाईलाजाने ते कौरवांकडे नोकरी करत असत. होते. मनापासून ते पांडवांच्या बाजूने होते. भीष्माप्रमाणे बोलून नव्हे तर न बोलता त्यांनी एकाही पांडवाला ठार मारले नाही. पुढे जयद्रथाच्या वधाचे वेळी व्यूहाच्या मुखावर त्यांनी अर्जुनाबरोबर युद्ध करताना त्याला ठार मारले नाही. उलट अर्जुन त्यांच्याशी युद्ध न करता त्यांना प्रदक्षिणा घालून तेथून जाऊ लागल्यावर त्यांनी त्याला अडविले नाही. यामुळे जयद्रथाला ठार मारण्यामधील फार मोठा अडसर दूर झाला होता. गीता श्लोक क्रमांक 12 आणि 13. संजय म्हणाला, दुर्योधनाला बरे वाटावे यासाठी महापराक्रमी कुरुवंशातील वृद्ध पितामह भीष्माने सिंहनाद करून गर्जना करत आपला शंख वाजवला. यानंतर शंख, नगारे, ढोल, खंजिऱ्या, मृदंग इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा आवाज फार भयावह होता. भावार्थ दीपिका ओबी क्रमांक 125 ते 136 प्रमाणे संजय म्हणाला, दुर्योधनाचे हे बोल ऐकून भीष्माचार्य खुश झाले. मग त्यांनी सिंहनाद केला. त्या गर्जनेचा दोन्ही सैन्यांमध्ये आवाज दुमदुमला. याच वेळी भीष्माने त्यांचा शंख वाजवला. सेनापती भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यावर कौरव सैनिकांना वाटले की युद्ध सुरू करायचे आहे. त्यामुळे त्वेषाने त्या सर्वांनी निरनिराळी रणवाद्ये जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. ते दंड थोपटून आव्हान देऊ लागले. त्यावेळी धरणीकंप झाल्यासारखा कांठळ्या बसविणाऱ्या महाभयावह आवाजाचे माऊलीने दीर्घ वर्णन केले आहे. वास्तवात पांडवावर अन्याय झाला आहे ते भीष्म जाणून होते. परंतु दुर्योधनाचा चेहरा चिंताक्रांत झालेला पाहिल्यावर त्यांच्यामधील पितामह जागा झाला. शिवाय त्यांनी काही अटी घालून का असेना परंतु कौरवांकडून लढण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला अनुसरून त्याने कौरवांच्या सैन्याचे सेनापतीपद स्वीकारले होते. यामुळे सैनिकांना प्रोत्साहन देणे त्यांचे काम होते. धृतराष्ट्र आणि पांडू यांचा जन्म व्यासांपासून झाला. यामुळे भीष्म हे कुरुवंशाचे एकमेव कुरुवंश हयात होते. या कारणास्तव असावे. परंतु त्याने युद्धामध्ये मी पांडवांना मारणार नाही आणि मी शिखंडीजवळ युद्ध करणार नाही अशा अटी दुर्योधनाला घातल्या. यामुळे भीष्मानेच सांगितल्यावरून शिखंडीच्या आडून त्यांना ठार मारायला अर्जुनाला शक्य झाले. याचवेळी पांडवांच्या बाजूला काय झाले ते आता आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.